माझ्या विरुद्धची बंडखोर उमेदवार तर पराभूत झालीच, पण त्याच्यासोबत ज्या ज्या नेत्यांनी जिल्ह्याच्या मला पाडण्यासाठी त्या अपक्ष उमेदवाराचा साथ दिला ते सुद्धा संपूर्ण लाजिरवाना पराभव त्यांचा झाला आणि या जिल्ह्यातून त्यांचं राजकारण संपल्यागत जमा झालंय। ज्येष्ठ नेत्यांना सांगणार आहे की महाविकास आघाडीत काँग्रेससोबत कधीही आपण युती करू नये। त्यांच्याचमुळे आज आपण या पदावर आलेलो आहे, तर त्यांनी ते युती तोडावी, कारण त्यांच्यासोबत राहून सुद्धा ते आपल्या विरोधात काम करू शकतात। विधानसभा निवडणूक पार पडली आहे, मात्र या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा धक्का बसल्याने आता सर्वत्र चर्चेला उधाण आलेले आहे। तर दुसरीकडे अमरावतीच्या बडनेरा मतदारसंघात महाविकास आघाडीतून शिवसेना ठाकरे गटाचे सुनील खराटे यांना उमेदवारी देण्यात आलेली होती। मात्र महाविकास आघाडीचे उमेदवार सुनील खराटे यांचा प्रचार हा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला नसून त्यांनी या ठिकाणी युती धर्म पाडलेला नसल्याचा आरोप आता सुनील खराटे यांनी केलेला आहे। यशोमती ठाकूर व खासदार बळवंत वानखडे यांच्यावर सुद्धा सुनील खराटे यांनी घणाघाती आरोप केलेले आहेत। येणाऱ्या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी आता महाविकास आघाडी ही न करता स्वबळावर निवडणूक लढावी असे सुद्धा आवाहन यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख सुनील खराटे यांनी माध्यमांशी बोलताना केलेले आहे। प्रथम मी निवडून आलेल्या सर्व लोकप्रतिनिधींचे, सर्व आमदारांचे मनापासून हार्दिक अभिनंदन करतो आणि आज जो निकाल लागला त्यात जो माझाही निकाल लागला तो मी आमच्या जनतेचा जो कौल आहे तो मी मान्य करतो आणि माझा पराभव जरी झाला असला त्याच्या मागची अनेक कारणं आहेत। मी माझ्या या गोष्टीत एक अंतर्भूत करू इच्छितो की माझा जो पराभव झाला, महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून मी त्या ठिकाणी उमेदवारी मला मिळाली, परंतु महाविकास आघाडीचा धर्म काँग्रेसच्या नेत्यांनी बिलकुल पाळला नाही आणि शिवसैनिकांनी सुद्धा प्रचंड प्रमाणात बंडखोरी केली आणि बंडखोर उमेदवाराच्या मागे गेली। शिवसैनिकांची समजू शकतो, परंतु महाविकास आघाडीचा धर्म म्हणून काँग्रेसच्या नेत्यांनी तो पाळला पाहिजे होता। काँग्रेसच्या नेत्या यशोमतीताई ठाकूर या जिल्ह्याच्या नेत्या आहेत आणि त्यांच्याकडनं आमची अपेक्षा होती की त्यांनी आमच्यासाठी कुठल्या तरी सभेत यावं, कुठल्या तरी पदयात्रेत यावं आणि त्यांचा जो क्रेज आहे तो क्रेज त्यांनी त्या निमित्तानं आम्हाला 4 मतं जास्त मिळाली पाहिजे अशी अपेक्षा होती। तर त्या अपेक्षेनुसार त्यांना वेळोवेळी आम्ही मागणी केली, परंतु त्यांनी कधीच वेळ दिला नाही आणि अत्यंत शेवटच्या क्षणाला मी त्यांना फक्त 30 सेकंदाचे एक आव्हान मागितलं, म्हणजे TV चॅनलवर किंवा सोशल मीडियावर टाकण्यासाठी एक बाईट मागितला, तो सुद्धा त्यांनी डायरेक्ट मी देऊ शकत नाही याद्वारे त्यांनी सिद्ध केलं की ते आमच्यासोबत नाही आणि त्यांनी अपक्ष उमेदवाराला मोठ्या प्रमाणात मदत केल्याचे अनेक ठिकाणचे पुरावे आमचे, त्यांचे नगरसेवक, त्यांचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं त्या अपक्ष उमेदवाराच्या मागे होते, त्यांच्यासाठी काम करत होते, हे उघड चित्र होतं। आणि जिल्ह्याचे खासदार ज्याच्यासाठी शिवसैनिकांना मोठ्या प्रमाणात मेहनत घेऊन प्रत्येक ठिकाणी पदयात्रा, जे त्यामध्ये 80% शिवसेनेचा सहभाग असायचा आणि सोबत म्हणजे डोर टू डोर प्रचार आणि प्रत्येक भागात अतिशय आपण स्वतः उभा आहे असं समजून मी सुद्धा मोठ्या ताकदीनं त्यांचा प्रचार केला होता, परंतु त्या बळवंत वानखडे साहेबांनी सुद्धा कुठल्याच वेळेस वेळ दिला नाही, 2-3दा वेळ देऊन सुद्धा वेळ पाळली नाही आणि लास्ट मोमेंटला त्यांनी सुद्धा बाईट दिली नाही। आणि याच्यावरून माझं स्पष्ट मत आहे की काँग्रेसच्या नेत्यांनी कुठंही आम्हाला यामध्ये म्हणजे सपोर्ट केला नाही आणि त्यामुळे आज पराभव झाला की त्याची अनेक कारणं आपण शोधत असतो, परंतु उघड जी कारणं आहेत ते दिसत आहेत। मला माझा पराभव मान्य आहे, परंतु माझ्या विरुद्धची बंडखोर उमेदवार तर पराभूत झालीच, पण त्याच्यासोबत ज्या ज्या नेत्यांनी जिल्ह्याच्या मला पाडण्यासाठी त्या अपक्ष उमेदवाराचा साथ दिला ते सुद्धा संपूर्ण लाजिरवाना पराभव त्यांचा झाला आणि या जिल्ह्यातून त्यांचं राजकारण संपल्यागत जमा झालंय। म्हणजे त्यांनी या गोष्टीचा विचार करावा की ज्या अपक्ष उमेदवाराला त्यांनी मोठ्या प्रमाणात मदत केली मला पाडण्यासाठी, परंतु ते करताना म्हणजे ज्याच्यासाठी आपण गड्डा खोदतो तो स्वतःच त्याच्यात पडायची आज नामुष्की त्यांच्यावर आलेली आहे। म्हणजे ती जी म्हण आहे ती आज खऱ्या अर्थानं सिद्ध झाली। ज्येष्ठ नेत्यांना सांगणार आहे की महाविकास आघाडीत काँग्रेससोबत कधीही आपण युती करू नये। त्यांच्याचमुळे आज आपण या पदावर आलेलो आहे, तर त्यांनी ते युती तोडावी, कारण त्यांच्यासोबत राहून सुद्धा ते आपल्या विरोधात काम करू शकतात, तर त्यांच्यासोबत युती करण्याचं काहीही कारण नाही। त्यामुळे येणाऱ्या काळात ज्या पद्धतीचं राजकारण शिवसेनेनं अगोदरच होतं, एकटं जरी लढलं याच्यापेक्षा जास्त सीट्स आल्या असत्या असं माझं मत आहे। राज्यातील राजकीय घडामोडी व विविध क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा।